श्री स्वामी समर्थ मंडळींनो, आठवता तुमका मी तुमका ना वस्त्र बनवण्यासाठी शिकवलेला होता कालच्याच व्हिडिओमध्ये हो. आणि आज तुमका दाखवताना त्या वस्त्रावरती मी फेटो कसो बनवले. एकदम सोपो आणि मस्त असा तुम्ही घरगुती हाताने पण बनवू शकतास. आता कसं माहिती आहे, अगोदरचे लोक हातानंच बनवायचे, त्यामुळे तुम्ही पण तसं बनवू शकतास. काय करायचा, कुठल्याही मापाशिवाय साधारण आपल्या अंदाजे ना कापड घ्यायचो, जो का तुम्ही घेणार असाल तो, त्याच्यावर अस्त्र ठेवायचा आणि त्याच्यावर पुन्हा कॅनव्हास पेपर ठेवायचो आणि ते काही शिलाई मारून घ्यायची आणि अशा प्रकारे परतवून घ्यायचा. कॅनव्हास पेपर आणि अस्त्र परतवून घेतलास की दाब शिलाईवरती द्यायची. तुमका कसा माहिती आहे, मशीनच हवी हा असं काही नाही. अगोदरच्या लोकांना अक्षरशः ब्लाऊज पण हाताने शिवायचे, परकर पण हाताने शिवायचे. माझी आईलाही सांगता, कारण आमची आजी असं करायची. ह्या सगळं केल्यावरती ना तुमका जर अशा प्रकारे ना ह्यो एक मिळतलो. त्यानंतर तुमका ना दुसऱ्या साईडने पण एक शिलाई मारून घ्यायची असा अशा प्रकारे. तर असं सगळं करून घेतलंस ना का तुमका समजलं बा अंदाजे आपल्याला एवढं भाग लागतलो असा. उरलेलो जो काय भाग असा तो कापून टाकायचो कैचेन आणि त्यानंतर पुढच्या आपण स्टेपला जाऊया. तर तुमका मी हय ना एकदम हळूहळू सांगता असे कशा, कारण तुमका येऊन दे म्हणून. तसा बघूया तर माका बरोबर माहिती असा, एवढा काय व्यवस्थितरित्या मी समजावलेला नाही. पण साधारण जो काय मी व्हिडिओ बनवलाय म्हटलं तुमच्यासोबत शेअरच करूया कशा तुमका पण येत म्हणून. आणि ह्याचा छोटा व्हिडिओ पण म्हणजे ऑलरेडी टाकलेलो असा, नशात बघा बघून जावा. अशा प्रकारे लांब आपण कापून घेतलं. त्यानंतर मध्ये असा पुन्हा एक शिलाई मारून घेतलं आपल्या अंदाज येऊसाठी. आणि ते बाकीचे ज्या रवले आहेत ना त्यांना खालसून ना तुमका बारीक बारीक ना कापून घ्यायचं असा. आता कसा कापूचा मग दाखवते. मध्ये एक भाग करायचो, अशी एक लाईन आखून घ्यायची एका साईडने, ज्या साईडने ओपन आहे ना त्या साईडने लाईन आखून घ्यायची आणि अशा प्रकारे मध्ये खालून भाग करत जायची. म्हणजे कशी एकदम खाली खाली ना बारीक बारीक आपण कापत जायचं असा. आणि ज्या ठिकाणी आपण ती रेषा आखलव ना त्या ठिकाणी आपल्याला तो कापून घ्यायचा असा. ती कशी रेषा आखूची असा, तशी वाकडी आखूची असा. कशासाठी तर आपल्याला जोडूचो असा म्हणून. आता हय सगळा काम ना फक्त आणि फक्त हाताची कलाकारीच रवलेली असा. आता हे असं व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचा आणि त्यानंतर तुमका ना हय तर फक्त ते वरती जे कापलेले आहेत ना त्यांना व्यवस्थित लावून वरती एक कापड चिकटवून घ्यायचो असा. चिकटवण्यासाठी ग्लू वापरायचो, जो फॅब्रिक ग्लू येता बाजारामध्ये 50-60 रुपयात तो आरामात भेटता, तो घ्यायचो आणि त्याला चिकटवून टाकायचा. आणि एक वरती गोल आकाराचो ना एक कापड कापून घ्यायचो. ज्या कापड जो आपण वापरतो ना वेलवेटचो, तोच कापड आपण कापून घ्यायचो आणि वरती लावायचो. आणि तो वरती लावलास ना की आतमधून त्याला शिलाई मारत जायची. आपण नॉर्मल कशी शिलाई मारतो तशी शिलाई मारत जायची. ह्या सगळा तुम्ही केलास की तुमचा जो काय फेटो असा तो ऑलमोस्ट तयार झालेलो असा. त्यामुळे तुम्ही हा आरामात करू शकतास, घरातल्या घरात करू शकतास. त्यामुळे नक्की करून बघा या सगळा कायदा. आणि माका ना फेटो जेव्हा तुम्ही बनवशात ना तेव्हा ना नक्कीला ट्राय करून बघा. आणि बनवल्यावरती माका फोटो पण पाठवा. माझा इंस्टाग्रामचा जो अकाउंट असा त्याचा तुमका काय लिंक असा ती तुमका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतली. आणि अजूनही तुम्ही जर फॉलो केला नसता तर मला फॉलो करून ठेवा. मी भारी व्हिडिओ, फोटो, स्टोरी वेगवेगळे टाकत असतंय. त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहताला, एकदम मजा येतली तुमका. आणि सगळे चांगले माझे सगळी फॅमिली असा, तुम्ही छान बघू शकता छान व्हिडिओ तिकडे. तर असा सगळा मंडळींनी मी केलेला असा. आणि ना एक दिवस ना मी तुमच्यासाठी एक वस्त्र, एक चांगलं शेलो, एक चांगली मस्त फेटो असा ना पुन्हा एकदा शिवून घेऊन येईन, व्यवस्थित दाखवीन तुमका मी कसा करूचा असता. आता हयचं दाखवलंय ना आता माका पण माहिती असा की काय समजायचा नाही, पण तरी पण बनवूक जमलाच तुमका तर नक्की बनवून बघा. कसं झाला की मी नॉर्मल फक्त कॅमेरा चालू ठेवलंय आणि फक्त शूट करत गेलंय. मला माहितीच नव्हता की शूट होता की नाही, पण त्या खूप जरा लांबून झाला आणि त्या व्यवस्थित झाला पण नाही. नक्की समजत पण नाही की नक्की मी काय करतोय किंवा काय बनवतोय. जर एखाद्या नवीनच करत असतात ना त्याला समजायचा पण नाही कसा बनवायचा होता. हे सगळा मला समजलेला होता, पण तरी पण मी माझ्या परीन हे एडिट करूचो प्रयत्न केलं, त्याला दाखवचो प्रयत्न केलाय. म्हटलं तुझ्यासोबत शेअर करूया, आता एवढं बनवलं आहे तर म्हणून फक्त तुझ्यासोबत शेअर करतोय. जर जमलो बनवू तर नक्की बनवा आणि नाहीच जमलो बनवू तुमका तर मी लवकर असो एक व्हिडिओ अजून एक घेऊन येईन. आता ह्यो जो होतो ना फेटो, ह्यो ऑर्डरचा फेटो होतो, त्यामुळे मी जरा घाई गडबडतच बनवत होते. आणि जर मी जेव्हा माझ्या स्वामींसाठी फेटो बनवीन ना त्यावेळी तुमका मी नक्की तो फेटो दाखवीन, जेणेकरून तुमका पण अंदाज येतलो की फेटो कसो बनवचो असा तो. आता बाकीचा फेटो तर बनवून झालेलो असा. आता तुमका अजून एक ना फेट्याचा जो तुरो असता त्यासाठी ना जरा आपल्या मनाच्या मापान घ्यायचा
आणि तो जरा शिवून घ्यायचो, त्याला अस्त्र वगैरे लावून जेवढं हवं तेवढं घ्यायचो. आणि त्यानंतर आपण पंखो कसो लहानपणी बनवायचो, उलटे सुलटे घडिये घालून पेपराचं बनवायचं बघा, तसा तुमका करून घेऊचा असा, घडिये घालूची असत आणि वरचो तो तुरो जो असा तो बनवून घेऊचो असा. आता ह्यो तुम्ही तुरो बनवून घेतलास ना काय, तो तुरो बरोबर तुमका त्या सुई धाग्यांना वरती चिकटवून घेऊचो असा. जसं आपण फेट्याक आपल्याला लावतो ना तसं तुरो तुमका लावून घेऊचो असा, शिवून घेऊचो असा. आणि त्यानंतर आपलं फेटो व्यवस्थित तयार होता आहे. आता फेट्याक ना जरासा आपल्याक छान डेकोरेटिव्ह बनवचा असा म्हणून त्याला लेसी वगैरे आपण लावून घ्यायचे. तर लेसी कसले लावायचे, तर खड्याचे म्हणायचे ना माळे ना तुमका भेटतले नॉवेल्टीमध्ये गेलास तर, किंवा एखाद्या जे शिवणकामाचं जे काही साहित्य मिळतात हे तुम्ही बघलास ना तुमका भेटतले, त्यामुळे थंय जायचं आणि त्यातून घेऊन यायचे. तुम्ही पण असेच फेटे बनवतास की तुम्ही पण विकत आणतास हे आम्हाला नक्की सांगा. विकत आणून आपण जर गेलो ना तर जरा महागच पडतात आणि जेव्हा आपण स्वतः बनवतो तेव्हा जरा स्वस्त पडतं. आपल्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज पीस असेच कापड जे असतात ना ते पडलेले असतात, किंवा आपण जेव्हा ना ब्लाऊज पीस शिवसाठी येतो ना आपल्या टेलरांकडे, त्यावेळी ना काय करायचं त्यांना सांगायचं बाबा उरलेलं कापड असा तर आमका पाठवून द्यावा, जेणेकरून आपला त्याचा उपयोग होऊ शकता. मी बाबा आज करते. काही असतात ना छान आपल्याला आवडलो कापड आहे तर साडीचं ब्लाऊज पीस वगैरे, तर मी थोडंसं जो रवतं ना कापड तर ठेवून देते स्वामींसाठी आणि त्याचे छान छान वस्त्र शिवतोय आणि ते दिसाक पण खूपच छान दिसतं स्वामींका. तर ह्या सगळं असा केल्यावरती ना आपला फेटो जो असा तो खूप छान तयार होता असा आणि हो फेटो बघूक पण सुंदर वाटता. मी तुमका होय ना स्वामींका घालून पण दाखवते जेणेकरून तुमका आयडिया येतली कसो दिसता तो. तर तुमका आवडलो असं तर मला नक्की सांगा आणि ऑर्डर करू शकता तरी मला तुम्ही कमेंट करू शकतास आणि मग ऑर्डर करू शकतास. चला आता बाय, आणि आवडलं तर मग नक्की कमेंट करून नक्की सांगा. आता भेटाया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर आणि बाय, लव्ह यू ऑल. पण त्याआधी मंडळींनो तुमका मी हे फोटो दाखवतेच असे, पण तोपर्यंत तुमका मी काळजा वस्त्र शिवलंय ना तर आपण तुमका मी वस्त्र दाखवते आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुमका ह्या कसा वाटला दोन्ही पण. ह्या मी दोन्ही पण ना खूप कमी किमतीत विकलेला होता, कसा वाटला नक्की कमेंट करा.